नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शिवण क्लासच्या 7व्या दिवसामध्ये। 6व्या दिवशी आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग केलेलं आहे आणि तेच जे कटिंग केलेलं आहे ते आपण कपड्यावरती ठेवून कट कसं करायचं ते बघूया। तर कटिंग करताना कुठला पार्ट वाढवायचा आणि कुठला पार्ट वाढवायचा नाही, ज्यामुळे आपला ब्लाउज परफेक्ट येईल हे पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। तर बघा, समोरच्या भागामध्ये आपल्याला अंतर वाढवून घ्यावं लागतं, दोन्ही भागामध्ये पाव इंच। ते अंतर जर वाढवून नाही घेतलं तर ब्लाउज कट शिलाई करताना आपल्याला व्यवस्थित पप येत नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग त्याचबरोबर कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते यामध्ये पाहायला मिळेल। इथं डबल फोल्ड आपण करून घेतलेला आहे। आपला जो ब्लाउज पीस आहे तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नेहमी बंद बाजूवरती आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे ना ठेवून घ्यायचा आहे। कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या, सेम पद्धतीनं आपल्याला कटिंग करायचं आहे। म्हणजे असं नाही की हा साईजचा ब्लाउज असा कटिंग करायचा, त्या साईजचा ब्लाउज तसा कटिंग करायचा। पेपरवरती कटिंग करा किंवा कपड्यावरती कटिंग करा, सेम पद्धतीनं कटिंग करायचं आहे। आता बघा, इथं मी पाठीमागचा भाग नेहमी बंद बाजूवरती ठेवायचा, कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या आणि कुठल्याही प्रकारचा ब्लाउज असू द्या, म्हणजे अखंड निघतो पाठीमागचा भाग। त्यामुळं बंद बाजूवरती पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे। सुरुवातीला एक एक पार्ट घेऊ आणि मार्क करून घेऊ। आता पेपर आपण गुंडाळून ठेवलेला आहे ना, त्यामुळे तो पेपर फोल्ड होत आहे, त्यामुळं एक एक आपण मार्किंग करून घेऊया। आता बघा, इथं जसं आपला गळ्याचा आकार आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे। सुरुवातीला चौकोनी आकार दिला तरी चालतं कटिंग करताना, त्यानंतर आपण जो हवा तो आपल्याला आकार देऊ शकतो। मार्क करून घ्यायचं आहे, जसं आहे तसं, जसे आपले आकार आहे तसे मार्क करून घ्यायचं आहे। आता पाठीमागचा भाग झालेला आहे। आता आपल्याला बघा, हा पार्ट ठेवण्याआधी बाहीचं कसं कटिंग करायचं, बाही कुठं मार्क करायची ते बघूयात। आता ह्या दोन्ही पार्टमध्ये वाढवून घ्यायचं असतं आपल्याला, साईड पट्टी आणि कटोरी जी आहे ती। तर आपण इथं बाहीचं कटिंग करून ठेवून घेऊया, बाही आहे ती आपली इथं ठेवून मार्क करून घेऊया। आणि ठेवल्यानंतर जसं आहे तसं मार्क करायचं आहे। आता हे मार्किंग अलीकडं आलेलं आहे, त्यामुळं आपल्याला आराममध्ये ते मार्किंग करता येणार आहे। हे मार्किंगवरती मार्किंग बिलकुल जाणार नाही। बघा, व्यवस्थित असं जसं आपला बाहीचा आकार आहे ना तसं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले आकार व्यवस्थित आले तर बाहीमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत। जर तुम्हाला अस्तरची बाही कट करायची असेल तर पाठीमागच्या बाजूला 1 इंच फोल्ड करून ते कट करून घ्यायचं आहे। आता बघा, आता कटोरी म्हणजे बाही कटिंग आणि पाठीमागचा भाग झालेला आहे। आता आपल्याला हा पार्ट बघायचा आहे कुठं बसतो, ज्या ठिकाणी जिथे ॲडजस्ट होईल तिथं तो पार्ट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा पार्ट इथं बसेल, पण साईड पट्टी जी आहे ती आपली म्हणजे ती कुठं ठेवायची ते सुरुवातीला बघून घेऊया आणि मग आपण हा पार्ट कुठं ठेवायचा ते बघूया। बघा, इथं हा पार्ट जर ठेवला तर पुढच्या बाजूला आपली कटोरी बसणार नाही आणि हा पार्टही आपला इथं बसत नाही, तर हा पार्ट आपला इथं बसतो बघा, अशा पद्धतीनं। त्यामुळं तो पार्ट तिथं ठेवायचा आपण आणि ही कटोरी आपल्याला प्रिन्सेसची कटोरी अशी आडवी ठेवून घ्यायची आहे। आता बघा, मी इकडच्या बाजूला कपडा ओढून तुम्हाला दाखवते क्लिअर असं, म्हणजे कसं ठेवायचं ते। आता व्यवस्थित दिसत नाही, पण मी हा ब्लाऊज पीस अलीकडल्या साईडला ओढते आणि तुम्हाला व्यवस्थित असं दाखवते। बघा, आता इथं क्लिअर दिसत आहे आपल्याला। आता बघा, सुरुवातीला जसं आहे ना तसं मार्क करून घ्या। सुरुवातीला वाढवून वगैरे न घेता जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं आणि मग अंतर कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, कटिंग करतानाही आपण एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो पेपरवरती त्यावेळेस ही टक्ससाठी एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेला आहे। पण आता आपण शिलाईसाठी पाव इंच दोन्ही पार्टमध्ये वाढवून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला शिलाई करतानाही अंतर कमी पडणार नाही। बघू शकता आकार किती व्यवस्थित आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला
पाव इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला. मी जसं दाखवते बघा, इथं हे जे अंतर आहे ते असं पाव इंच वाढवायचं आहे. कुठल्याही साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्या, सेम पद्धतीनं अंतर वाढवून घ्यायचं आहे. आता बघा, हे अंतर वाढवून घेतल्याच्या नंतर म्हणजे आपण ज्यावेळेस कटिंग करू त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज आपल्याला कमी पडणार नाही आणि आपला टक्स जो आहे तो व्यवस्थित बसेल. आता हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे इथं बघा. आता इथं बरोबर आराममध्ये हा पार्ट बसतो, तो पार्ट तिथं ठेवून घ्यायचा आहे. जसा आपला आकार आहे ना तसा आता हा गुंडाळलेला पेपर आहे त्यामुळे ते फोल्ड होत आहे. आता त्यावरती कात्री ठेवायची आणि आपण मार्क करून घ्यायचं आहे. बघा इथं काय झालेलं आहे, डबल लाईन आलेली आहे आपली, म्हणजे पेपर ॲडजस्ट करताना डबल लाईन आलेली आहे. पण मी दाखवते तशी तुम्ही मार्किंग करा, डबल लाईन घेऊ नका. जर डबल लाईन झालीच तर जे आपलं व्यवस्थित जे मार्किंग आहे ते तुम्ही कट करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थित. असं ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. बघा जसा आपला आकार आहे ना तसं ते कट करून घ्यायचं आहे. आकार चुकवायचे नाहीत. आपले जे आकार आहेत ना ते आकार आपण बिलकुल चुकवायचे नाहीत. जसे आहेत तसे कट करून घ्यायचे आहेत. जर कटिंग करताना व्यवस्थित आलं ना तर आपल्याला शिलाई करतानाही व्यवस्थित येतं आणि परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग ही बसते. बघा, आपण कटिंग व्यवस्थित केली तर शिलाईही व्यवस्थित होते. कटिंगच चुकलं तर मग शिलाई बिघडते. आणि जर बघा कटिंग जर बरोबर आहे, शिलाई करताना जर ते तुम्ही पॉईंट लक्षात नाही ठेवता जर कटिंग केलं तरीही आपला ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये येत नाही. आता जी अलीकडची लाईन आहे ना ती आपली चुकीची आहे. म्हणजे सुरुवातीला आपण मार्क केलं ना, तो पेपर हल्ल्यामुळं आपण पलीकडच्या बाजूला मार्क करून घेतलेला आहे. त्यामुळं अलीकडची लाईन आहे ना ती आपली लाईन त्यामध्ये घ्यायची नाही. पलीकडची जी लाईन आहे ना ती आपली बरोबर आहे. हां, आता जे मार्क करते ना मी ती लाईन बरोबर आहे. अलीकडची लाईन हे नाही. तुम्ही मार्क करताना व्यवस्थित एकच लाईन हे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. मी मार्क केले आहे ती लाईन आपली चुकीची आहे. आता अंतर कसं वाढवायचं बघा, इथं असं हे पाव इंच वाढवायचं. इकडच्या बाजूमध्ये जसं वाढवलं ना तसंच इकडच्याही बाजूमध्ये आपल्याला अंतर वाढवून घ्यायचं आहे बघा. तर आता दोन्हीमधलं अंतर वाढवलं म्हणजे शिलाई करताना हे पाव इंच ते पाव इंच आणि आपला मेन ब्लाऊजचं पीस त्यामधलं पाव इंच, म्हणजे अर्धा इंच जी शिलाई केली ना तर शिलाई परफेक्ट असा पब बसतो. ब्लाऊज आपला कटोरीप्रमाणे छातीमध्ये असा परफेक्ट बसतो. आता हे बघा परफेक्ट असं मार्किंग झालेलं आहे. आता हे कटिंग करायचं आहे. कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करायचं. कटिंग करताना जे आपण खडूने मार्क केलेलं आहे ते खडूनी मार्क केलेलं जे आहे ते पूर्णपणे कपड्यावरती राहिलं पाहिजे. मार्किंगच्या आतमध्ये कधीही कट करायचं नाही. तुम्ही ब्लाऊज पिसावरती कट करा किंवा पेपरवरती कट करा, मार्किंगच्या बाहेर कट करायचं आहे. मार्किंगच्या आतमध्ये कट करायचं नाही. मार्किंग आहे ते आपली पूर्णपणे कपड्यावरती आली पाहिजे. आता इथं मी गोलाकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला चौकोनी हवा असेल तर चौकोनीही ठेवू शकता. जसा ब्लाऊज पिसाला आपण आकार दिलेला आहे आणि जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपण कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता ब्लाऊज पीस हल्ला तरी चालतं, कारण आपण इथं मार्क करून घेतलेला आहे. ब्लाऊज पीस हल्ला तरी काही हरकत नाही. पॅटर्न ठेवताना मार्किंग करायच्या अगोदरच हलू नाही द्यायचा ब्लाऊज, म्हणजे कमी जास्त होणार नाही. आता आपण मार्क करून घेतलेला आहे आणि डबल घडी आहे ब्लाऊजची. डबल घडी ज्यावेळेस घालतो त्यावेळेस ती घडी एकदम बरोबर बसते. ऑलरेडी आपल्या ब्लाऊज पीससाठी डबल घडी घातलेली असते त्यामुळे ती व्यवस्थित बसलेली असते. बरोबर आहे का बघून मग इथं पण बाहीचंही आपण कटिंग करून घ्यायचं आहे. बघा
व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। तर अगोदरचेही व्हिडिओ बघा, म्हणजे शिवण क्लासचा दिवस पहिला, त्यामध्ये कटोरी ब्लाऊजचे मापे कशी घ्यायची, त्याचबरोबर कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं, बाही कटिंग, कटोरी वाढवणं, त्याचबरोबर कटोरी ब्लाऊजचं शिलाई, हे पूर्ण आपले झालेले आहेत। आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपरवरती कटिंग बघितलेलं आहे। आता ब्लाऊज पिसावरती कटिंग, पुढचा भाग आपला शिलाईचा आहे। तर हे पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला घरबसल्या फ्रीमध्ये शिवण क्लास शिकायला मिळेल, एकही रुपया खर्च न करता परफेक्ट असं संपूर्ण प्रकारचे जे ब्लाऊज आहेत। आता हे प्रिन्सेस कटचं झाल्यानंतर आपण 4 टक्सची सिरीज सुरू करणार आहोत आणि 4 टक्सची सिरीज झाल्यानंतर आपण बोटनेकची सिरीज सुरू करणार आहोत। अशा पद्धतीनं पूर्ण प्रकारचे ब्लाऊज, अस्तर बिगर अस्तर असे ब्लाऊज तयार करणार आहोत। आता बघा, मार्किंगच्या पुढं जे आपण अंतर सोडलेलं आहे त्याच्या पुढं आपण ते कट करून घ्यायचं आहे। म्हणजे जे मार्जिन वाढवलेलं आहे ना, ते मार्जिन वाढवलेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ते अगोदर लाईन आखलेली ते सोडायची आणि अलीकड जी लाईन आखलेली ते आपण कट करायची आहे। तर बघा, अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे। आता हेही आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की सांगा। काय जर प्रश्न असतील तर तेही विचारा जा। चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत। शिवण क्लासच्या व्यतिरिक्तही आपल्या चॅनलवरती दररोजचे व्हिडिओ अपलोड होतात, तेही बघा जा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजचे ब्लाऊज कटिंग करताना अडचण येणार नाही। आता बघा, जसा आकार आहे ना तसं कट करायचं आहे, कारण आकार व्यवस्थित असले आपले कटिंगचे तर ब्लाऊजची फिनिशिंग आपली व्यवस्थित येते। त्यामुळं जसं आपण आकार राऊंड दिलेले आहेत तेच आकार आपण याला इथं व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे आहेत। आता उरलेला जो कपडा आहे त्यामध्ये आपण कमरपट्टी, हुकलूक पट्टी, पायपिंगची पट्टी आणि याला योगपट्टी नाही आहे, हा बिगर योगपट्टीवाला प्रिन्सेस कट आहे ना, तर आपण कमरपट्टी लावतो त्याचप्रमाणे समोरच्या भागाला पट्टी लावत असतो। म्हणजे जसं योगपट्टी लावतो ना, त्याच्याऐवजी आपण कमरपट्टी लावायची आहे। कमरपट्टी जसं लावतो ना, त्याच पद्धतीनं समोरच्या भागाला पट्टी लावायची आहे। ते शिलाई करताना आपण बघूच। आता इथं आकार जो थोडासा गेलेला आहे आपला कटिंग करताना, तो आकार व्यवस्थित आपण कट करून घ्यायचा आहे। जास्तही कपडा कट करायचा नाही, म्हणजे जास्त खोलगट आकार केला हा पार्ट मुंड्याच्या साईडला येतो आपला। तर बघा, हे झालेलं आहे आपलं कटिंग। तर उरलेल्या भागामध्ये मी जे सांगितलेल्या पट्ट्या आहेत ना, ते आपण कट करून घ्यायचे आहेत। असे संपूर्ण ब्लाऊजची मी तुम्हाला इथं कटिंग करून दाखवलेली आहे। पुढचा व्हिडिओ आपला शिलाईचा असेल आणि अशाच पद्धतीने पूर्ण व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजच्या ब्लाऊजची शिलाई करताना किंवा कटिंग करताना अडचण येणार नाही। सहज सोप्या पद्धतीने आपले व्हिडिओ आहेत। पुढचा व्हिडिओ शिलाईचा आहे, तो अजिबात चुकवू नका। तर शिलाई करताना काय काळजी घ्यायची, परफेक्ट ब्लाऊज शिलाई कसा करायचा, पायपिंग कशी करायची, आकार कसे द्यायचे गळ्याला, फिटिंग कशी परफेक्ट करायची, हे पाहायला मिळेल। तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।